पूजा करो प्रथम मनमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती दंडवातीतं भगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमजलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं सद्गुणरहितं सद्गुरुतं नमामि जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्ये ससामरते जिथे मानवाला मिळे मोक्षनाथा तुझ्या पायरीची नम्र माझा माथा ओम नमो दानेश्वरा दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम श्री विभूषित करा नवनीरदाभार पितांबर दरुण बिंब फलम दरोष्कार पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंदु नेत्रा कृष्णात्पटम किमतिम न जाने आइए हनुमंत विराजे कथा मति अनुसार प्रेम से तगादी दरो पधारिये पवन कुमार घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 घ्यावी प्राप्त कसे कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे महावीर असणारे देवनिवासी जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग विशेष म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी आहोत असे हा पंढरपूरचा महात्म्य सांगणारा अभंग अभंगाला कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की मी काय मोठा कीर्तनकार असं काय मेन म्हणजे कीर्तनकार नाही आता हे कीर्तन म्हणजे आपलं काय म्हणून चाललंय की बाबा पुढच्या वाटचालीसाठी हे कीर्तन आपलं चाललंय म्हणजे ह्याच्यामध्ये जर काही चुकलं माकलं तर तुमचं लेकरू म्हणून मला समजून घ्या समजून सांभाळून घ्या आणि चित्त देऊन या ठिकाणी कीर्तन ऐका आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाटपाहे उभा कपाळो तातडी प्रस्तुत अभंगात तुकोबरा म्हणतात की या जडजीवाने
या संसारामध्ये आल्याच्या नंतर, या मानव देहाला आल्याच्या नंतर एकदा तरी महाराज पंढरपूरला जायला, काय म्हणले महाराज, पंढरपूरला एकदा तरी जायला पाहिजे. आणि का जायला पाहिजे, तर दुसऱ्या चरणात म्हणतात वाटप आहे. पांडुरंग परमात्मा कसा आहे महाराज, बसलेला आहे का खाली, झोपलेला आहे का, मग कसा आहे, कटेवर हात आणि विटेवरी असा असणारा पांडुरंग परमात्मा कुणाची वाट पाहतोय, वाटप आहे उभा भेटीची आवडी. ज्याप्रमाणे महाराज एका वारकऱ्याला, एका साधकाला त्या पांडुरंग परमात्म्याची आवड लागायची. 12 दिवस आता तुम्ही आले ना, कशाच्या आवडीनं आलं, कशासाठी आले, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आलात ना. दरवर्षी येतातच, तर कशासाठी येतात, पांडुरंग परमात्म्याच्या जसं भेटीसाठी तुम्ही जेवढ्या आतुरतेने, जेवढ्या आवडीने येतात, तेवढ्याच आवडीने त्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा तुम्हाला भेटूशे वाटतं. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, मागील परिहार पुढे नाही सीन, आणि झाली या दर्शन एक वेळा. जर एकदा महाराज त्या विठोरायाचं, एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं जर दर्शन झालं, तर मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो. याप्रमाणे माग जे बी झालं तुमच्या हाताने, काय इथं महाराज बसलेले भरपूर आहेत, अशी नाही किंवा जन्माला आले लगेच मागत, असं कोणी नाही महाराज विचार. असं एखादं बोटार मोजणे पण असं कोणी नाही महाराज, त्यानं जन्मल्यापासून पापच केलेलं नाही, असं या ठिकाणी कोणी मनुष्य सापडणार नाही. म्हणून मग महाराज काय म्हणतात, किंवा तुम्ही जर मागच्या भीतीने, आता माग तुम्ही काय केलं असेल ते तुम्हालाच माहिती, काय केलं असेल इथले 200-300 संपवले असतात कोंबड्या, ह्याच्या पुढे काय केलं नसेल. मग महाराज म्हणतात मागे झाले पाहू नका, मागील परिहार पुढे नाही सीन, पुढे काही सीनच घेऊ नका. पण कवा, जेव्हा त्या पांडुरंग परमात्म्याचं एकदा दर्शन घेतात, तेव्हा मागचा सीन पूर्ण तुमचा हलका जाईल, हलका होऊन जाईल. चौथ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुकामध्ये नेली आणि काचे हाती बैसला तर चित्ती निवडी. महाराज म्हणतात एकदा तू चित्तामध्ये खसला, एकदा तू चित्तामध्ये बसला की तुम्हाला परत दुसरीकडे जाऊन देत नाही, तुम्हाला तो भटकू देत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावा. इथंच कीर्तन सुरू झालं, संपाला येणार नाही. उठाला उठाला प्रस्तुत तुका बरं सांगतात की बाबा या जलजीवाने जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे महाराज. आपण बी आता सध्या कोणते 12 दिवस काय केले देवी पंढरीची वारी केली महाराज. वारीला येणारे बी 3 प्रकारचे माणसं असतात महाराज, सगळे वारी करत नाही. वारीला येणारे माणसाचे 3 मूल तत्व असतात. तुम्हाला सांगू का, कटाळा आला तुम्हाला, भूक लागली का, मग जरा असं तोंड चुकले आणि बस जरा टाईट बसायचे असते जरा. महाराज म्हणतात किंवा वारकऱ्याचे 3 तत्व आहेत. वारीला येणारे एक तर हौशे असते, काय असतात हौशे, दुसरे असतात गवशे, तिसरे असतात पाठच पहिला असते महाराज हौशे. हौशे म्हणजे त्याला हौशे महाराज किंवा दररोज वारकरी कुठंतरी दरवर्षी कुठंतरी पंढरीला जातात. मग 1 वर्षी आपण सुद्धा जाऊन पाहिलं. बोला तुम्ही बोला, आपलं कीर्तन म्हणजे असं काय, असं नाही की बघ तुम्ही एका जागेवरच बसा आणि हे नाही, काय नाही काय नाही, काय ताण घेऊ नका. ज्याला पाय दुखत त्याला पाय पसरा, त्याला झोप येईल त्यानं इथं येऊन आतून टाकून झोपा. आपल्या कीर्तनात तशी काही बंदी नाही. त्याच्यामुळे जसं वाटत मला एखाद्याला उठून जायचं म्हणलं तरी जाऊ शकता, काय आपलं काही म्हणणं अजिबात नाही. आपलं हे चाललंय. मग महाराज म्हणतात हौशे. हौशे म्हणजे कसे आहे तेव्हा त्यांना हौशे असं नाही बघ त्यांना लय पंढरपूरच्या आवड लय विठ्ठलाला भेटायचं असं अजिबात नाही. त्यांना भक्त काय हौशे महाराज. तसे घडी पहिले मुक्कामाच्या ठिकाणी आले नाही आले की लगेच घरी फोन लावतात, हॅलो पुढे गायच्या धारा काढल्या का, मोटर चालू केली का, दूध काढलं का, हिरीला घातलं का. हे कोण महाराज, कोण हौशे महाराज. पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतं की लगेच फोन चालू. आणि तिकडून घरचे काय विचारतात, हॅलो दर्शन झाले का, हरिपाठ झालं का, कीर्तन झालं का, भजन झालं का. कोण विचारत, कोण विचारत घरचे. मग खरा वारकरी कोण, जो वारीला जाऊन जर धारा काढीत असेल, मोठा चालू बंद करीत असेल तर कशाचा वारकरी महाराज. असा हौस बनू नका. दुसरे असते गवशे. गवशे 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 म्हणजे कोण,
आम्ही एकदा आमचे खंडू महाराजांना आम्ही चोप फुलायला गेलो. कशासाठी गेलो तुकाराम महाराजाची पालखी तिथं. ते महाराज आम्ही गेल्याच्या नंतर बाबा सगळे पालखी मस्त मध्ये चालले होते. आणि त्या ठिकाणी जात असताना आम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की बाबा प्रत्येक वारकऱ्याच्या डोक्यावरती काही ना काहीतरी वजन आहे. प्रत्येकाकडे मोठी मोठी पिशवी आहे, काहीच्या डोक्यावर वजन आहे, काही पाठीला बॅग बांधलेली आहे. मग खंडू महाराज मी म्हणलं किंवा महाराज एवढे चालले त्याला असं म्हणजे दुखत नसेल का हो, एवढं एक चालायचं चालायचं मी वरून डोक्यावर वजन ठेवायचं, पाठीला वजन ठेवायचं, यांचे हातपाय बिकता दुखत नसतील का? महाराज म्हणले बरोबर आहे राव तुमचं, मला बी तसं वाटतंय. मग वाटतंय म्हणलं ना आम्ही एक वारकरी चाललेला थांबवलेलं विचारलं त्यांना, महाराज तुम्ही कुठे चालले? ते म्हणजे पंढरपूरला चाललो. पंढरपूरला चालले. मग हे डोक्यावरती वजन आहे, पाठीवरती वजन आहे, तुम्हाला याचं वजन बिजं काही वाटत नाही का? पाय बी दुखत नाही का? हे महाराज आम्हाला म्हणले अहो महाराज याच्यात वजन होण्यासारखं आहे काय? याच्यात दिसते भिस्कीचे पुढे कुरकुरे काय भिस्कीचे पुढे आणि कुरकुरे. महाराज आता तरी सगळ्याच्या बॅगा तपासल्या ना, दोन पुढे निदान दोन तरी दोन तीन तरी सापड द्या. काय सापड द्या? अबा काय ह्याला काय म्हणतात? तुमचंच नाही माझी इथे एखादी तरी सापडत, माझी इथे एखादा तरी पुढा सापडत. ते आलं उद्याच्या ठेवला. याला महाराज म्हणतात गवशे. तिसरी म्हणजे महाराज हौशे गवशे नऊशे म्हणजे काय महाराज? हे पांडुरंगा मला पोरग होते पंढरीच्या वारीला ये. पांडुरंगा माझं एवढं काम होते, मी 3 वर्षे लगातार होते पंढरीची वारी करीन. याला काय म्हणतात? कोण झाले? हौशे नऊशे झाला. महाराज पण असे तुम्ही चालला देवाला कधीच तुम्ही आवडू शकेल नाही. महाराज जे बी बोलताना ते तुमच्या आज मस्त मनाला लागेल, पण जे बोलतोय ते खरं बोलतोय. मला तुम्ही सांगा आता इथं जोडीनं बरेच जण आला बरोबर ना? हातोड करा बरं कोण जोडीनं आले. करा नाजू नका. एक दोन तिकडे 3 4 आहेत बरेच आहेत. मला तुम्ही सांगा आता बरोबर, मला तुम्ही सांगा नवऱ्याने बायकोला आवडेल असं राहावं का बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं? एवढं काय ते सांगा की नवऱ्याने बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं बरोबर ना? पुरुष प्रधान संस्कृती आपल्या भारताची कोणती आहे? पुरुष प्रधान म्हणजे माणूस हा मुख्य मानला जातो परिवारामध्ये. मग बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहायला पाहिजे बरोबर ना? नवऱ्याला बोलल्यानंतर तिने वांग्याची भाजी केली, मग काय होणार महाराज? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तिसऱ्या दिवशी दुसरं काय होणार आहे महाराज? त्यामुळे जसं बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं, तसं वारकऱ्याने विठ्ठलाला आवडेल असं नारी नर. महाराज या ठिकाणी जर आला तुम्ही तर त्या देवाला आवडेल असं वागा. मग देवाला काय आवडतं महाराज? आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार,
गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. महाराज तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. महाराज असे बरेच जण आम्हाला भेटतात. आता कीर्तनाला गेलं कुठं सप्त्याला बिप्त्याला गेलं असं म्हणतात, महाराज तुम्ही आम्हाला सगळं सांगा. 5,000 म्हणतात तुम्ही 10,000, पण ती माळ काय घालायला सांगू नका महाराज. बाकी काय बी सांगा तुम्ही, फक्त माळ आम्हाला सांगू नका महाराज. पण माळ किती श्रेष्ठ तुम्हाला सांगू का? थोडक्यात सांगतो बायानो, इकडे बघा आता. थोडक्यात सांगतो महाराज, तिथं बिना लग्नाचं आहे महाराज. करायचे का महाराज? तुम्हाला लग्न करायचे बरोबर. आणि इथं तुम्ही पर्यंत नाही महाराज. बाबा पिटियाले बाबा, तुमच्या पोराचं झाले का? पोराचं नाही का? नातवाचं नातवाच्या लग्नाला तुम्ही समजा पोरगी बघा आमच्याकडे येणार का? नाही म्हणलेलं मोठा सध्या दुष्काळ आहे महाराज. कशाचा आहे? पैशाचा नाही महाराज, लई लोकांचं. पाण्याचा बी नाही, भरपूर आहे वाव चालले लोक. पाण्याचा बी नाही, पण दुष्काळ कशाचा आहे? ओला लागू नका, लागू नका. आहे आता असं नाही व्हायचं महाराज. पंचायत काय चांगली होला सगळ्यात मोठा दुष्काळ पुरीचा. महाराज बघायला येणार का? येणार. बरं तुम्ही आमच्या इकडे पोरी बघायला, पोरगी समजा नातवाला पोरगी बघा आली, पोरगी बिरगी बघितली, नातवाला बी तुमच्या पोरगी पसंत पडली, पोरीला बी तुमचा नातू पसंत पडला, सगळं महाराज झालं. त्या ठिकाणी तुम्ही गाडी पिढीत बसणार की तेवढ्यात नवरी मुलीला आवाज द्याला, मला नवरदेव मुलाशी 2 शब्द बोलायचे म्हणले तुम्ही महाराज. त्यांना 2 शब्द बोलायसाठी परवानगी दिली. बोलल्यानंतर नवरीनं बोलता बोलता विषय काढा, चालता विषय काढा. ती म्हणली बघा मी तुमचा संसार 1 नंबर करेन, तुमच्या मुलाबाळाला जन्म देईन, त्यांना सुद्धा संस्कार 1 नंबर लावेल, तुमच्या आई वडिलांची सेवा चांगली करेन. फक्त माझी एक अट आहे, तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही आणि तुमच्या नावाचं कुकू लावणार. चालेल का? असेल तुम्हाला सून चालेल का? कोणाला बायको बिकू कोणाला चालेल का? 50,000 पेमेंट दिलं चालेल का? चालेल का महाराज? बिना मंगळसूत्राची बिना कुंकाची बायको तुम्हाला चालणार नाही. मग विचार करा माझ्या पांडुरंग परमात्म्याला बिना माळेचा बिना गंधाचा भक्त कसं आवडेल? बरोबर आहे का? जर तुम्हाला बिना मंगळसूत्राची आणि बिना कुंकाची जर बायको चालत नाही तर पांडुरंग परमात्म्याला सुद्धा बिना गंधाचा आणि बिना माळेचा वारकरी आवडत नाही. तुम्ही किती जरी महाराज म्हणले महाराज आमची मनाची माळे, आम्ही त्या गोष्टीपासून लांब आहे, महाराज गंधाचं काय नाही जमणार नाही. विठाला विठाला महाराज महाराज झालं म्हणलं की लोक काय म्हणतात महाराज जमत नाही. आमच्या घरात सगळे खात्यात पितात, आम्हाला काय ते जमत नाही. महाराज म्हणतात मागे झाले पाहू नका, मागे तुम्ही काय केलं असेल, काय 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 मला तुम्ही सांगा बरं. आता तुम्ही किती करून किती पाप केला असेल बरं? वाळ्या कोणी इतकं केलं का? नाव ऐकले तुम्ही? वाळ्या कोणी ऐकले कधी? भजन कधी? वाळ्या कोणी ज्याला वाल्मिक ऋषी म्हणतो आपण. वाल्मिक ऋषींनी काय केलेलं माहिती का? वाल्मिक ऋषींनी रामायण घडायच्या आधी रामायण लिहून ठेवलेलं. काय केलेलं? लिहून